नेरुल में आज मराठी साप्ताहिक कोकण दर्पण न्यूज़पेपर की 15वीं वर्षगांठ विशेष समारोह के बीच मनाई गई। तेरणा कॉलेज सभागार में आयोजित इस वर्षगांठ समारोह में पनवेल के पूर्व नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पूर्व सभागृह नेता परेश ठाकुर, कांग्रेस नगर सेवक हरीश केनी, प्रोफेसर जी.के. डोंगरगावकर, किरण पाटिल, वरिष्ठ पत्रकार मनोज जालनावाला, समाज सेवक शिवाजी पाटिल, पूर्व उपमहापौर अशोक गावड़े, ज्ञानेश्वर खारपुरिया समेत उद्योग, मीडिया और सेवा क्षेत्र के तमाम दिग्गज मौजूद रहे। समारोह में विद्यार्थियों ने राष्ट्रभक्ति और सामाजिक सेवा की भावना जगाते हुए मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम भी प्रस्तुत किए। इन कार्यक्रमों के बीच यहाँ पुलिस, शिक्षक, पत्रकार, राजनीति एवं समाज सेवा और खेलों में उल्लेखनीय कार्य करने वाले कई दिग्गजों को राज्य स्तरीय विशिष्ट पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर भूमि रत्न पुरस्कार ग्रहण करते हुए बीजेपी नेता परेश ठाकुर ने कहा कि कोकण दर्पण आज अपने 15वें वर्ष में प्रवेश कर रहा है। यह सब संपादक संजय महाडिक के प्रखर पत्रकारिता की सफलता और उनके कार्यों का सबूत है। उन्होंने कोकण दर्पण के आगामी प्रवास के लिए यथासंभव मदद का भी भरोसा दिलाया। कोकण दर्पण ने नवी मुंबईमध्ये पत्रकारितेमध्ये जे स्थान हे इथे पटकावलेलं आहे, खरोखरच अत्यंत महत्त्वाची अशी घटना आहे आणि आदर्शवत अशी ही गोष्ट आहे। कारण पत्रकारितेचं जग हे आज आपण पाहिलं तर मग तीव्र शब्दामध्ये एखाद्याची समीक्षा करण्यापेक्षा टीका करणं आणि त्याच्याकडे इतरांचं लक्ष वेधून घेणं आणि नकारात्मकतेच्या दृष्टीनेच प्रवास करणं, जेणेकरून आपल्यावरती जास्तीत जास्त लक्ष राहील, आपली स्वतःची निसेन्स पॉवर वाढेल, अशा प्रकारचा एक प्रघात हा या इथे पडताना दिसत आहे। आणि त्याच्यामध्ये काही पत्रकच अशी आहेत, काही वर्तमानपत्रच अशी आहेत जी मात्र सांगता ह्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने खरोखर सांगता पत्रकारितेचा धर्म हा पाळून आणि अतिशय संसदीय अशा भाषेमध्ये मग सांगता एखाद्या गोष्टीची समीक्षा करणं आणि जर तो चांगलं काम करतोय तर ते चांगल्या कामाची मग सांगता चांगल्या कामासाठी शाबासकी देणं आणि त्याचबरोबर चुकीच्या कामासाठी मग सांगता एखाद्याला धारेवर धरणं आणि त्याचबरोबर समाजातल्या चांगल्या गोष्टी, चांगले प्रघात हे सर्वांच्या समोर आणणं आणि ह्याद्वारे या इथे चांगल्या प्रवृत्तींना या इथे पाठिंबा देणं, अशा प्रकारचं कार्य हे अनेक कमी असे पत्रकार करताना दिसतात आणि त्यामध्ये कोकण दर्पणचा समावेश आहे। आणि म्हणूनच कोकण दर्पणने इथे 15 वर्ष हे पूर्ण केलेली आहेत। 15 वर्षाच्या त्यांच्यामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। ही खरोखर एक मोठी अशी गोष्ट आहे, कारण आज सांगता जे या इथे पत्रकारितेचा धर्म पाळायच्या ऐवजी फक्त या इथे व्यावसायिक दृष्टिकोनच बाळगून असतात, त्यांचा कधीही या इथे त्यांची वृद्धी होऊ शकत नाही आहे। या इथे ज्यांनी समाजाशी आणि लोकशाहीशी बांधिलकी ठेवलेली आहे, असेच या इथे पत्रकार हे मोठे होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये कोकण दर्पण आहे। आणि म्हणूनच कोकण दर्पण इथे 15वा वर्धापन दिन साजरा करतोय। माझ्याकडून या कोकण दर्पणला त्यांच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त मी इथे शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर त्यांनी या इथे मला जो इथे भूमिपुत्र पुरस्कार मला दिला त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो। यहाँ पधारे कई अन्य अतिथियों ने भी कोकण दर्पण के 15वीं वर्षगांठ पर अपनी शुभेच्छा प्रदान की।
भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीने कोकण दर्पण 15व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कोकण दर्पण दरवर्षी आपला वर्धापन दिवस साजरा करते। कोकण दर्पणाचं कार्य हा पूर्ण कोकणामध्ये, मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये खूप प्रमाणात विभागलेला आहे। प्रत्येक घरोघरी लोकांच्या अडचणी, लोकांच्या गरजा काय आहे त्याच्यावर आवाज उठवणे कोकण दर्पणद्वारे नेहमीच प्रयत्न केला जातो। त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न सुटसुटीत व त्याला वाव मिळतो। सरकारपर्यंत त्यांचे प्रश्न लोकांचे ते पोचवतात। परत मी या कोकण दर्पण टीमला शुभेच्छा देतो व असं निरंतर कार्य तुमच्यामार्फत होत राहो व लोकांचे प्रश्न सरकार माध्यमातून असून प्रशासन माध्यमातून सॉल्व्ह होत राहो। त्यांना या वर्धापन दिनानिमित्त मी ज्ञानेश्वर करपुरिया जागृत फाउंडेशनच्या वतीने व भाजपा खारघर मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। कोकण दर्पण या सोहळ्यासाठी वर्धापन दिनासाठी मी खास करून आलेलो आहे। महाडिक सर हे माझे विद्यार्थी आहेत। त्यांनी माझ्याकडे पी जी केलेलं आहे, MGA मास्टर ऑफ जर्नलिझम झालेलं आहे त्यांचं अतिशय सुंदर कार्य बघून मी पण प्रभावित झालेले अशा ठिकाणी की लोकशाहीचा चौथा आधार समजलं जाणाऱ्या मीडियामध्ये ते उत्कृष्ट प्रकारे काम करतात। कोकण दर्पण 15वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। सामाजिक संदेश देणारं वृत्तपत्र आणि त्यात विशेषतः प्रिंट मीडियामध्ये टिकून राहणं हे गौरवास्पद गोष्ट आहे। याकरिता त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। कोकण दर्पणनं माझ्या त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि तसंच पुढं चालू ठेवावं आणि समाजामध्ये जनजागृतीचा हा जो त्यांचा उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे। तो ते तसेच चालू ठेवतील याची मला खात्री आहे। तिच्यासाठी माझ्या शेकडो शुभेच्छा। या ठिकाणी कोकण दर्पणचा 15 वर्षाचा हा प्रवास आणि माझ्या मते मी पहिल्या वर्धापन दिनाला सुद्धा उपस्थित होतो आणि आज कोकण दर्पणचा 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्यानिमित्ताने मी कोकण दर्पण आणि कोकण दर्पणच्या सर्व प्रेक्षकांना लाख लाख शुभेच्छा देईन। कोकण दर्पणचे संपादक, त्यांचे सर्व सहकारी यांना लाख लाख शुभेच्छा देईन। हे केवळ वृत्तपत्र नसून एक सामाजिक चळवळ आहे। अनेक वर्ष ते तळागाळातल्या लोकांना, शोषित पीडितांना एकत्रित करून त्यांचा सन्मान करतात आणि पत्रकारितेमध्ये म्हणजे डिजिटल पत्रकारितेमध्ये एक वेगळा प्रयोग त्यांनी करून ठेवला आणि म्हणून कोकण दर्पण आज सर्वत्र पॉपुलर झालेला है। यह वृत्त समूहाला मैं शुभेच्छा देता हूँ। कोकण दर्पण न्यूज़पेपर के संपादक संजय महाडिक ने 15वीं वर्षगांठ पर पुरस्कार पाने वाले सभी जनों को बधाई दी। उन्होंने अखबार के प्रकाशन में सतत मदद करने वाले सहयोगियों के प्रति भी आभार जताया। कोकणाचं संपूर्ण कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण ह्या वृत्तपत्राचा आज 15वा वर्धापन दिन नवी मुंबई नेरूळ येथील तेरणा ऑडिटोरियममध्ये संपन्न झाला। या निमित्तानं सालाबाद प्रमाणे देखील राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला। या पुरस्कार सोहळ्यामध्ये समाज दर्पण पुरस्कार, कोकण रत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार आम्ही वितरित केले आणि यासाठी अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले होते। आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं कोकणाच्या विकासासाठी अनेक पत्रकारांनी योगदान दिलेलं आहे। भारतीय समाज व्यवस्थेवर समतामूलक पत्रकारितेचा वसा ज्यांनी निर्माण केला ते आदरणीय आम्हा सर्वांचे निर्माण करते डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा समतामूलक वसा कोकण दर्पण जपत आहे आणि त्या माध्यमातून आज समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी सामाजिक योगदान दिलेलं आहे त्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींचा, महनीय व्यक्तींचा इथं आम्ही सन्मान केलेला आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर NB आवटे असतील, परेश ठाकूर साहेब असतील, सुनील गायकवाड साहेब असतील, डॉक्टर शुभांगी आडाते असतील, त्यानंतर विनोद म्हात्रे साहेब असतील, विकास गरज साहेब असतील, रवींद्र जोशी असतील, पत्रकार विक्रम गायकवाड असतील, त्यानंतर शत्रुघ्न माळी साहेब असतील, या सर्व लोकांचा सन्मान गौरव करताना अतिशय गौरव वाटला। त्यानंतर कोकण दर्पण आयडॉल असेल, कोकण युथ आयकॉन असेल, असे वेगवेगळे पुरस्कार आम्ही या निमित्तानं दिले। आपण पाहिलं की ज्या पद्धतीने निबंध स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तब्बल 500 विद्यार्थ्यांनी ह्या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, त्यांचा गौरव देखील यावेळी केला। इंटर कॉलेज डान्स कॉम्पिटिशनमध्ये अनेक कॉलेजेसनी सहभाग केला, त्यांचा देखील इथं गौरव करण्यात आला। अशी अतिशय भरगच्च अशी स्पर्धा इथं संपन्न झाली। यासाठी अनेक लोकांनी सहकार्य केलं, मेहनत केली। विशेषतः आभार व्यक्त करेन मी तेरणा ऑडिटोरियमचं, ज्यांनी आणि आमचे ॲडव्होकेट विनायक सरांनी ज्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठं योगदान दिलं, सहकार्य केलं आणि ह्या कार्यक्रमासाठी हवी ती मदत त्यांनी उपलब्ध करून दिली। त्यामुळे सर्व मान्यवरांचं ज्या पद्धतीने इथे आपण पाहिलं की नवी मुंबईचे माजी महापौर
आदरणीय अशोक गावडे साहेब असतील, तसेच सर्व डॉक्टर जी.के. डोंगरगावकर सर असतील, सर्व मान्यवर इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्या सन्मानामध्ये त्यांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. त्यामुळे सर्व ज्यांनी ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं, AIIITSचे संचालक राज सिकदर साहेब असतील, कारण ही स्पर्धा ज्यांच्या संयोजनातून संपन्न झाली त्यांचं मनापासून आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. उडान संस्था असेल, ज्यांनी योग करो योग रहो नियोग हा इथं संदेश दिला, या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करीत अशीच कोकण दर्पणच्या ह्या सामाजिक चळवळीला आपण सगळ्यांनी बळकटी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुन्हा एकदा सर्व मीडियाचे जे माझे सहकारी मीडिया आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।